भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे। या निर्णयानंतर दोन्ही देशातील तणाव निवळेल अशी आशा व्यक्त केली जात होती। असं असतानाच आता पाकिस्तानने या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। पाकिस्तानी सेनेने जम्मू, राजस्थान, पंजाब या सीमा भागातील राज्यांवर ड्रोनने हवाई हल्ले केले। या सर्व घडामोडीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने उशिरा रात्री पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। गेल्या 4 दिवसांपासून सीमेलगतच्या भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघर्षानंतर सायंकाळपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम लागू झाला होता। दरम्यान या युद्धविरामाला काही तास उलटत नाही तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला। तसंच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोनने हल्ले केले। पाकिस्तानच्या या कारवाईविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। काल रात्री 11च्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पुन्हा पत्रपरिषद घेतली। गेल्या काही तासांमध्ये पाकिस्तानच्या दिशेने शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं दिसल्याचं ते म्हणाले। पाकिस्तानने हे अतिक्रमण थांबवावं आणि ते थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत। सध्या आम्ही या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत। कोणत्याही अतिक्रमणाला रोखण्यासाठी ठोस आणि कडक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मिस्री यांनी दिली। कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है। ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है। हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे। सेना ने इस स्थिति पर कड़ी नजर रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए।